महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांनी उपदेशिलेला सद्धम्मा आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने करून दिली ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आज शिक्षक दिवस म्हणून खऱ्या अर्थाने शिक्षकाची भूमिका निभावणारे हजारो वर्षाच्या या गुलामगिरीच्या दासत्वातून मुक्त होण्याचा महामंत्र देणारे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांना सुद्धा आज त्रिवार अभिवादन करतो। कारण खऱ्या अर्थाने ते आमचे शिक्षक आहेत। त्यांनी आम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवला। त्यांनी बहुजनांचा लढा या देशामध्ये हजारो वर्षानंतर तीव्र केला। त्यांनी या देशातल्या बहुजन समाजाच्या शिक्षणाची दारे उघडे केली आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते शिक्षक दिनाचे मानकरी ठरतात। तर या अनुषंगाने त्यांच्या स्मृतीस सुद्धा त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिकांनो, आज या ठिकाणी बोरकर साहेबांनी पुढचे 2-3 प्रकरणं अतिशय सुंदरपणे या ठिकाणी वाचन केलेलं आहे। काल आपण बुद्धाला जे काही चिवर, भिक्षादान, शयनयान आणि औषधी प्राप्त होण्यासंबंधी बऱ्याच बाबी या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। यानंतर आज जे काही प्रकरण या ठिकाणी आलेलं आहे ते प्रकरण अपुण्यासंबंधी प्रश्न असं याचं टायटल आहे। आणि यामध्ये जे प्रश्न राजा मिलिंदाने भंते नागसेनासमोर उभा केलेला आहे तो असा आहे की जो अजाणतेपणे प्राणीहिंसा करतो तो जास्तीत जास्त अपुण्य निर्माण करतो। आणि भगवान बुद्धाने विनय प्रज्ञप्तीमध्ये म्हटलेले आहे की अजाणतेपणे केल्यास दोष लागत नाही। आता हे 2 प्रश्न या ठिकाणी चर्चेसाठी आलेले आहेत। असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे। अजाणतेपणे केल्यास दोष लागत नाही, तर मग अजाणतेपणे केल्यास दोष लागत नाही ही बाब आपण या ठिकाणी अगोदर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यासाठी आपण एक गोष्ट भगवान बुद्धाच्या काळामध्ये घडलेली आहे। हा प्रसंग कदाचित तुम्ही ऐकलाही असेल। तर चक्षुपालाचं नाव आपल्या समोर ह्या बाबी स्पष्ट करताना निश्चितपणे चक्षुपालाचं उदाहरण आपल्या समोर येते। तर चक्षुपाल हे आंधळे होते, हरंत झालेले भिक्षू होते, परंतु ते आंधळे होते। त्यांना डोळ्याने काही दिसत नव्हतं। आणि त्यांना डोळ्याने का दिसत नव्हतं याची सुद्धा एक जातक कथांच्या माध्यमातून बुद्धानेच सांगितलेलं आहे की हा असा आंधळा का झाला। तर त्याची कथा त्यांनी अशी सांगितलेली आहे भगवान बुद्धांनी की पूर्वीच्या जन्मी हा जो चक्षुपाल होता हा चक्षुपाल वैद्य होता, मोठा वैद्य होता। त्याच्याकडे अनेक लोक आपली चिकित्सा करून घेण्यासाठी येत होते। तर एकदा एक स्त्री त्याच्याकडे चिकित्सा करून घेण्यासाठी आली। ती आंधळी होती। तर त्या जन्मामध्ये हा जो चक्षुपाल होता, जो वैद्य होता, त्याने तिच्यावर उपचार केला। आणि त्याच्या उपचारामुळे आणि तिने अगोदर एक वचन दिलं होतं की जर मला दिसायला लागेल, माझे डोळे चांगले होतील आणि मला जर दिसायला लागेल तर मी आणि माझ्या परिवारातील लोक तुमचं आम्ही दास्यत्व स्वीकार करतो, तुमची आम्ही सेवा करू। तर अशा पद्धतीने तिनं ते वचन दिलेलं होतं। आणि या वचनाला अनुसरून त्या वैद्याने त्या स्त्रीवर, तिच्या डोळ्यावर चिकित्सा केलेली होती। आणि त्या चिकित्सेमुळे तिचे डोळे चांगले झाले, तिला दिसायला लागले, तिला दृष्टी प्राप्त झाली। परंतु आता आम्हाला या वैद्याचं दास्यत्व स्वीकार करावं लागेल, यांची सेवा शुश्रूषा करावी लागेल असा मनामध्ये तिच्या विचार आला। आणि असा विचार करून तर ती खोटं बोलली, मला काही दिसत नाहीये अशा पद्धतीनं ती खोटं बोलली। त्या वैद्याला हे माहित होतं की हिला दिसत आहे, कारण त्याने इलाज केला होता आणि त्याने इलाज केला असल्यामुळे तो आपल्या इलाजावर कॉन्फिडंट होता। आणि त्याला हे माहित होतं की ही जी स्त्री आहे ती खोटं बोलत आहे,
हिला दिसत आहे, पण दिसत असल्यावर सुद्धा ही मला खोटं सांगत आहे. मग त्याने तिला दुसरी एक औषध दिली आणि दुसरी औषध दिल्यानंतर तिचे जे डोळे आहेत, ती दृष्टी आहे ती गमावून बसली है ना. तर ती आपली दृष्टी गमावून बसली. तर हे जे काही त्यांनी पाप कर्म केलेले होते ना, तर त्याचा परिपाक म्हणून तो या जन्मामध्ये आंधळा झालेला होता, असं बुद्धाने आपल्या ज्या काही जातक कथांमध्ये आलेलं आहे किंवा धम्मपदामध्ये जे उत्स्फूर्तपणे उदान विशिष्ट बाबीला घेऊन निघतात, त्यावेळेस ही बाब भगवान बुद्ध स्वतः आपल्या तोंडून स्पष्ट करीत असतात. आणि ही बाब केव्हा उघडकीस आली? ही बाब भगवान बुद्धाने चक्षुपालाच्या संदर्भामध्ये भिक्षू संघाला उद्देशून केव्हा सांगितली? तर चक्षुपाल आपल्या निवासाच्या समोर, म्हणजे आपल्या निवासामध्ये राहत असताना काही भिक्षू त्यांच्या भेटीकरता त्या ठिकाणी गेले असताना त्यांना अनेक किडे त्या ठिकाणी मरण पावलेले दिसले. आणि मरण पावलेले दिसल्यानंतर त्यांनी असा विचार केला की हे जे किडे आहेत ते चक्षुपालाच्या पायाखाली येऊन मेलेले आहेत. आणि मग ही बाब भगवान बुद्धाकडे जाऊन बुद्धाला ते सांगतात की चक्षुपालाच्या निवासासमोर त्याच्या पायदळी तुडवल्यामुळे अनेक जे कीटक आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत, मेलेले आहेत. तर मग ते ही बाब त्यांच्यासमोर, ही जी घटना आहे हे त्यांच्यासमोर सांगतात आणि मग सांगतात की अजाणतेपणे केल्यास दोष लागत नाही. तर चक्षुपालाला त्याच्या पायाखाली येणाऱ्या किडी काही दिसत नाही आणि दिसत नसल्यामुळे त्यांना मारण्याचा भाव त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. त्यांना मारण्याचा भाव त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. बुद्धांना आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली आहे की जे काही उत्पन्न होते ते अगोदर मनामध्ये उत्पन्न होते आणि नंतरच ते वाणीवर येते आणि शरीराच्या माध्यमातून तो गुन्हा आपल्या हातून घडतो किंवा ते सत्कर्म आपल्या हातून घडतं. मन प्रमुख आहे, मन श्रेष्ठ आहे, मन मनोमय आहे, मन सगळ्यात पुढे आहे. ही जी काही बाह्यकृती घडली त्यामध्ये मन काही इन्व्हॉल्व नाही आहे. मनात तशी काही भावना निर्माण झालेली नाही आणि मनात तशी भावना निर्माण होऊन त्याने काही त्या किड्यांना मारलेलं नाही. म्हणून हिंसा करण्याचा जो भाव आहे तो त्याच्या मनामध्येच उत्पन्न झालेला नाही. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की अजाणतेपणे केल्याचे दोष लागत नाही, म्हणून त्याला त्याचं पाप लागणार नाही, कारण तसा भाव, मारण्याचा भाव त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला नाही, आहे की नाही. परंतु ज्याच्या मनामध्ये तसा भाव निर्माण होतो आणि तसा भाव निर्माण होऊन जर तो त्या पद्धतीचं कृत्य करत असतो, त्याचे निश्चितपणे त्याला परिणाम भोगावे लागतात. ते पाप कर्म त्याच्या हातून घडत असते, कारण तो जाणतेपणाने ते कृत्य करत असते. हा दोन गोष्टींमधला जो भेद आहे, कृत्य सारखंच दिसून पडते आपल्याला. कृत्य जरी सारखं दिसून पडत असलं तरी मनातील जे भाव आहेत ते जास्त महत्वाचे आहे. आणि जर मनामध्ये तशा पद्धतीचे भाव निर्माण झालेले नाहीत तर मग मात्र ते दुष्कृत्य आपल्या हातून घडत नाही किंवा त्याचा दोष आपल्याला लागत नाही किंवा त्याचे कर्माचे परिणाम आपल्याला ते भोगावं लागत नाही, कारण ते अजाणतेपणे घडलेलं असते. मनामध्ये तसे भाव निर्माण झालेले नसतात. म्हणून इथे जे आलेलं आहे ते म्हणतात की हे राजा, हे जे संज्ञारहित दोष आहे या दोषासंबंधी भगवान बुद्ध म्हणतात अजाणतेपणे केल्यास दोष लागत. संज्ञारहित आहे, इथे संज्ञा उत्पन्न झाली नाही, इथे संज्ञा उत्पन्न झालेली नाही. संज्ञा जी जाणते, मूल्यांकन करते. आपण बघितलं मनाचे जे काही टप्पे आहेत, कप्पे आहेत, विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संस्कार. संज्ञाच उत्पन्न होत नाही तर मग वेदना उत्पन्न होण्याचा प्रश्नच उत्पन्न होत नाही ना. संज्ञेच्या आधारावरच वेदना उत्पन्न होतात आणि वेदनेच्या आधारावर संस्कार उत्पन्न होतात. हे आपण अनेकदा बघितलेलं आहे. इथे संज्ञा रहित आहे, संज्ञाच उत्पन्न झाली नाही, त्यामुळे पुढचा दोष काही घडत नाही, संस्कार काही घडत नाही, कर्म काही घडत नाही. म्हणून असं म्हटलेलं आहे की संज्ञारहित दोष, संज्ञारहित दोष आहे. त्या संबंधी भगवान बुद्ध म्हणतात की अजाणतेपणे केल्यास दोष लागत नाही. मला वाटतं ह्या चक्षुपालाच्या उदाहरणावरून इथे जे काही भगवान बुद्धाला सांगायचं होतं ते अगदी स्पष्टपणे आपल्याला समजून आलेलं असेल. पुढचं प्रकरण आहे भिक्खू संघाच्या संरक्षणासंबंधी प्रश्न. तर या ठिकाणी बनते
भगवान बुद्धांनी आनंदाला म्हटलेलं आहे की हे आनंद, तथागताला असे कधीच वाटत नाही की मी भिक्खू संघाचे संरक्षण करतो किंवा भिक्खू संघाने माझ्या उद्देशाप्रमाणे वागावे. तथागताला हे कधीच वाटत नाही. का 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 वाटत नाही त्याची कारण पुढे दिलेली आहे. कारण भगवान बुद्ध अनासक्त आहे. भगवान बुद्ध आप पर भेदाच्या पलीकडे गेलेले आहे. भगवान बुद्धांनी आसक्ती पूर्णपणे त्यागलेली आहे. त्याच्यामुळे मी आणि माझं हा जो काही भाव आहे तो भाव आता काही भगवान बुद्धामध्ये उरलेला नाही. त्यामुळे मी संरक्षण करतो हा भाव केव्हा येतो? जेव्हा माझं काहीतरी आहे अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते, तेव्हा आपण कोणाचं तरी संरक्षण करतो अशी भावना एखाद्याच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. आपण कुटुंब प्रमुख आहोत, आपण कमाई करतो, आपण कमाई करून आपल्या घरच्या लोकांचा उदरनिर्वाह करतो आणि आपल्या घरच्या लोकांचा उदरनिर्वाह का करतो? कारण तिथे हे माझे आहेत अशी भावना असते. हे माझे आहेत अशी आपल्या मनामध्ये भावना असते आणि या अनुषंगाने जे माझे आहेत त्यांच्या प्रती मी आपलं कर्तव्य निभावत असतो. पण भगवान बुद्धासाठी असे माझे म्हणून कोणी नाही. हे सारं जग त्यांचं आहे. या जगातलं प्रत्येक सत्व त्यांचं आहे. या जगातल्या प्रत्येक सत्वाविषयी भगवान बुद्धाच्या मनामध्ये मैत्री आहे, करुणा आहे, है ना? तर अशा पद्धतीनं भगवान बुद्धाच्या मनाची जी व्यापकता आहे ती सार्वभौम आहे. ती काही संकुचित नाही, है ना? तर ती एका विशिष्ट दायऱ्यामध्ये बांधलेली नाही. तर याने त्यांनी ते सगळे बंधनं तोडून टाकलेले आहे आणि असीम अशी सर्व सृष्टीमध्ये असणाऱ्या सर्व सत्वांसोबत, नाही का, त्यांचं अटॅचमेंट आहे. अटॅचमेंट या अर्थाने की ते त्यांच्यावर करुणा करतात, मैत्री करतात. विशिष्ट असं हे माझं आहे आणि हे नाही आहे अशा पद्धतीचा भाव भगवान बुद्धामध्ये निर्माण होत नाही. आणि तो भाव आपल्यामध्ये असल्यामुळे मी यांचं पालन पोषण करतो, मी हा भाव आहे आपल्या मनात, मी यांचं पालन पोषण करतो, अशा पद्धतीचे भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात. परंतु बुद्धाच्या मनामध्ये अशा पद्धतीचे भाव उत्पन्न होत नाही, कारण बुद्ध उपेक्षा भावनेमध्ये जगत असतात, है ना? तर म्हणून परंतु अन्यत्र ते मैत्रेय बुद्धाचे स्वभाव गुणांचे उदाहरण देऊन असे म्हणतात की तो हजारो भिक्खूंच्या संघाचे संरक्षण करील. तर संरक्षण करील या पाठीमागे जो अर्थ दडलेला आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. बुद्ध कुठल्या रूपाने संरक्षण करतात? तर बुद्ध त्याला अकुशल कर्म करण्यापासून वाचवितात, या अर्थाने ते त्याचं संरक्षण करत असतात, है ना? तर या अर्थाने या म्हणजे इथे जे काही सत्व आहे त्या सत्वांप्रती बुद्धाची ती काही करुणा असते ती असते. तर मर्यादित करुणा त्यांची नसते. तर या अर्थाने ते म्हणतात की तो म्हणजे मैत्रेय बुद्ध हजारो भिक्खूंच्या संघाचे संरक्षण करील. कारण आता ते बुद्ध पुढे येणारे बुद्ध आहे, या अनुषंगाने ते करील जो शब्द आलेला आहे ना, हा भविष्य काळासाठी संबंधित असा हा शब्द आहे. ज्याला व्याकरण करते त्याला ह्या गोष्टी करतात. तर ज्या तऱ्हेने मी आता शेकडो भिक्षूंच्या संघाचे संरक्षण करीत आहे, त्याप्रमाणे जे मैत्रेय बुद्ध आहे, येणारे बुद्ध आहेत, ते हजारो भिक्खूंच्या संघाचे संरक्षण करतील. तर त्यातला जो शब्दाचे अर्थ आहे ते शब्दाचे अर्थ जसेच्या तसे आपण काढतो म्हणून आपली गफलत होते. त्यामागे जो अर्थ दडलेला आहे तो अर्थ हा वेगळा अर्थ आहे. आणि मग असे म्हणतात, हे आनंद, तथागताला असे वाटत नाही की मी भिक्खू संघाचे संरक्षण करतो किंवा माझ्या उद्देशाचे संघाने पालन करावे, हे जे म्हणणे आहे ते असत्य वाटते. जर तथागताने म्हटले की ज्याप्रमाणे मी आता शेकडो भिक्खूंच्या संघाचे संरक्षण करतो, परंतु पुन्हा येथे तथागतांचे असे म्हणणे की हे आनंदा, तथागताला असे वाटत नाही की मी भिक्खू संघाचे संरक्षण करतो, हे वचन सुद्धा असत्य वाटते. हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे, त्याचे स्पष्टीकरण करावे. आता पुढे भंते नागसेन काय उत्तर देतात? तर बुद्धाने असे म्हटलेले आहे की हे आनंद, तथागताला असे वाटत नाही की मी भिक्खू संघाचे संरक्षण करतो किंवा संघाने माझ्या उद्देशाप्रमाणे वागावे. आणि मैत्रेय बुद्धाच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं वक्तव्य आलेलं आहे ते म्हणतात की यातील एक प्रश्नाचा अर्थ
अपूर्ण आहे. सावसेसो असं म्हटलेलं आहे, सावसेसो. आणि एका प्रश्नाचा अर्थ संपूर्ण आहे. एका प्रश्नाचा अर्थ अपूर्ण आहे आणि एका प्रश्नाचा अर्थ संपूर्ण आहे. पुढे ते स्पष्टीकरण देतात की तथागत कोणत्याही परिषदेच्या मागे मागे जाणारे नाही, उलट परिषद तथागताचे अनुगमन करणारी आहे. आपण सर्व तथागतांचं अनुगमन करतो, कारण तथागत आपले शास्त्र आहे, तथागत आपले मार्गदाता आहे. तथागतांनी मार्ग शोधून काढलेला आहे आणि जो मार्ग शोधून काढतो, जो शिकवतो, तो आपला शिक्षक असतो, तो मार्गदाता असतो, तो आपला शास्त्र असतो, तो आपला गुरु असतो, तो आपला आचार्य असतो. आणि आपण आपल्या आचार्यांना फॉलो करत असतो, आपल्या शिक्षकांना फॉलो करत असतो, आपल्या गुरूंना आपण फॉलो करत असतो, है का नाही? आणि म्हणून असं लिहिलेलं आहे की हे राजा, लोकांचा केवळ असा समज असतो की मी असा आहे, तो माझ्यासारखा आहे, परंतु वास्तवामध्ये असे काही नाही. लोकांचा काय समज असतो? मी असा आहे. इथे आत्मभाव दडलेला असतो, अनात्मभाव नसतो. जिथे मी आला, जिथे माझा आला, तिथे आत्मभाव आला. हा मी आहे. आता हा मी आहे हा भावच बुद्धामध्ये नाही, त्याच्यामुळे मी संरक्षण करतो हा भाव तरी बुद्धामध्ये कसा राहणार? हे माझं आहे असा भावच बुद्धामध्ये नाही, कारण बुद्ध अनात्मवादी आहे. बुद्धाला माहित आहे जे काही आहे ते अनित्य आहे, आणि जे अनित्य आहे त्याला पकडून ठेवता येत नाही, त्याचा तो स्वभाव आहे. म्हणून मी असा कोणीही नाही, पहिलाच चॅप्टर आपण पाहिला. आणि जिथे मी कोणीही नाही तिथे माझं काही नाही आहे की नाही? आणि जिथे माझं काही नाही आहे तिथे मी संरक्षण करतो म्हणण्याचा काही एक अर्थ नाही आहे. तर किती सहजपणे या ठिकाणी भंते नागसेनांनी सांगितलेलं आहे. लोकांचा असा समज असतो, आपला असा समज आहे की मी आहे आणि हे माझं आहे, आणि हे माझं असल्यामुळे मी यांचं संरक्षण करतो, मी यांना प्रोटेक्शन देतो, मी यांचं पालन पोषण करतो. हा जो काही भाव आहे तो आत्मभाव या ठिकाणी, माझा, मी. तर अशा पद्धतीनं, परंतु वास्तवामध्ये असे काही नाही आहे. बुद्धाचा जो अनात्मवाद आपल्याला जो शिकवतो तो हेच शिकवतो की वास्तवामध्ये असे काही नाही आहे. वास्तवामध्ये चार तत्वांनी आपलं भौतिक तत्वांनी शरीर बनलेलं आहे, ते नाशिवंत आहे, ते उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. चारही तत्व या भौतिक तत्वामध्ये विलीन होणार आहे. जे मन आहे ते सुद्धा नित्य नाही, शाश्वत नाही, ध्रुव नाही, तो काही आत्मा नाही. तर मन सुद्धा अनित्य आहे, उत्पन्न होणारा आणि नष्ट होणारा असा त्याचा स्वभाव आहे. सातत्यानं उत्पन्न होत आहे आणि नष्ट होत आहे. आणि जे उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, त्याला मी नाही म्हणू शकत, माझं नाही म्हणू शकत, नाही का? एवढ्या परखडपणे भगवान बुद्धांनी या सगळ्या बाबी आपल्याला पटवून सांगितलेल्या आहे. आणि म्हणून वास्तवामध्ये असे काहीही नाही. हे ज्या काही 2-3 ओळी आल्या आहेत ना, त्या अतिशय महत्वाच्या आहे आणि त्यावरच आपलं चिंतन असायला पाहिजे, है ना? आणि म्हणून या अर्थाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भगवान बुद्धाचा जो मतितार्थ आहे तर तो भावच नाही भगवान बुद्धाच्या मनामध्ये मी आणि माझा. मी आणि माझा भाव नसेल तर मी यांचं संरक्षण करतो अशा पद्धतीचा जी आपली धारणा असते, अशा धारणेतून भगवान बुद्ध हे वाक्य निश्चितपणे उच्चारत नाही. तर भगवान बुद्धाचा आपण आपला गुरु म्हणून, शास्त्र म्हणून प्रत्येक जण अनुसरण करत असते. भगवान बुद्ध त्या म्हणजे जी परिषद असते है ना, तर ती परिषद भगवान बुद्धाचं अनुगमन करणारी असते. तर असं हे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि पुढचं वाक्य ही तेवढंच महत्वाचं आहे. तथागताचे प्रेम संपलेले आहे, त्यांचा स्नेह संपलेला आहे. आता प्रेम संपलेलं आहे म्हणजे काय? तर प्रेमाला मर्यादा आहेत, मैत्रीला मर्यादा नाही. मैत्री संपलेली आहे असं नाही म्हटलेलं आहे, प्रेम संपलेलं आहे. प्रेमाला मर्यादा आहे, प्रेमामध्ये अपेक्षा आहेत, है ना? प्रेम आपण काही आपल्या विशिष्ट लोकांवर करतो, साऱ्या सत्वांवर प्रेम करत नाही, विशिष्ट लोकांवर करतो. आणि त्याच्या पाठीमागे आपली भावना असते की यातून मला काही प्रोटेक्शन मिळेल, त्याच्याकडून मला काही प्राप्त होईल, माझा वेळ त्याच्यासोबत घालवता येईल, हा माझ्या वृद्धापकाळाचा आधार ठरेल. ज्या काही आपल्या कल्पना असतात, भावना असतात, त्यामध्ये एक स्वार्थ म्हणजे दडलेलं असते. आपल्या अपेक्षा त्या प्रेमामध्ये दडलेल्या असतात. आता भगवान बुद्धामध्ये कुठल्याच काही अपेक्षा नाही. त्या कोणाकडून काय अपेक्षा करणार? बुद्ध या सगळ्यांपासून फार दूर गेलेले आहेत, ते मुक्त अवस्थेला प्राप्त झालेले आहे. म्हणून
अशा पद्धतीच्या भावना त्यांच्यामध्ये नाही. म्हणून म्हटलंय प्रेम संपलेलं आहे. बुद्धामध्ये असीम करुणा आहे आणि ते एका व्यक्तीबद्दल नाही, काही विशिष्ट लोकांसंदर्भात नाही, तर जगातील या सृष्टीतील सर्व सत्वांप्रती बुद्ध सारख्याच प्रमाणे प्रेम करतात, सारख्याच पद्धतीने मैत्री भावना करतात, है ना. तर तथागताला आपला असा कोणी नाही. बुद्ध हा माझा आणि तो परका हा भेदच उरलेला नाही बुद्धाच्या ठाई. आपल्यामध्ये आहे हा माझा तो परका. आपण त्या पद्धतीनं वागणूक करतो कारण आपली ती अवस्था आपण प्राप्त केलेली नाही अद्याप. त्यासाठी आपण मैत्री भावनेचा सराव करतो, मैत्री भावना विकसित करण्याचा प्रयत्न करतो, है ना. आणि म्हणून भगवान बुद्धामध्ये ते सगळं विकसित झाल्यामुळे आप आणि परचा भेदच राहिलेला नाही. हा माझा आणि तो परका असा जो काही भेद आहे तो बुद्धाच्या समोर नाही. बुद्धासाठी सगळे सत्व सारखे आहे. तर तथागताला आपला असा कोणी नाही, तरी भिक्खू संघ त्यांना आपला आधार मानत असतो. कुणीतरी आधार पाहिजे. जशी ही पृथ्वी आपला आधार आहे तसे बुद्ध आहेत पृथ्वीसारखे, है ना. आणि त्या आधाराने संपूर्ण मानवजाती आपलं कल्याण साधण्यासाठी एक प्रकारे मार्गस्थ असते. पुढे लिहिलेलेच आहे की ज्याप्रमाणे पृथ्वीवर राहणारे सर्व जीव प्राणी पृथ्वीच्या आधारे प्रतिष्ठित होतात, है ना. आधार लागतो. या पृथ्वीच्या आधाराने वृक्षवल्ली वाढतात. माणूस या पृथ्वीच्या आधाराने उभा राहू शकतो. आपली घरं या पृथ्वीच्या आधाराने उभे राहू शकतात, है ना. आणि पृथ्वी अशी कुठलीच इच्छा बाळगत नाही. पृथ्वी निरपेक्ष आहे. पृथ्वी उपेक्षा भावनेनं जगते. उपेक्षा भावना आहे त्याच्यामध्ये, है ना. आपलेपणाची किंवा परकेपणाची अशी कुठलीच भावना नाही, है ना. तिच्या मनामध्ये कोणतीच इच्छा नसते. पृथ्वी काही म्हणत नाही हे माझं आहे की ते माझं आहे, हे माझं नाही, असं कुठल्याच प्रतिक्रिया पृथ्वी देत नाही. तथागतही अशा कुठल्याच प्रतिक्रिया देत नाही, है ना. त्या पृथ्वीसारखे बुद्ध कसे आहे, अचल आहे, अढळ आहे, अशोक आहेत, उपेक्षा भावनेनं भरलेले आहेत, है ना. तर तशाच प्रकारे हे राजा तथागत सर्व प्राण्यांचा आधार होऊन राहतात आणि म्हणून तथागत आपले आधार आहे. त्यांच्या आधाराने आपण आपलं धम्मजीवन जगत असतो. त्यांचं स्मरण करून, त्यांना फॉलो करून आपलं धम्मजीवन आपण उन्नत करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी पुढची एक उपमा दिलेली आहे की महामेघ पावसाचा वर्षाव करतात. मेघांमधून पाऊस पडतो मेघांच्या आधारावर. आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा गवत, वृक्ष, पशु मनुष्याला पाणी देतात. पाणी पडतो ना, त्यामुळे गवतांचं पोषण होते, वृक्षांचं पोषण होते, पशूंचं पोषण होते, आपलं पोषण होते, कारण आपल्याला त्यातून पाणी प्राप्त होते. मनुष्याला पाणी देतात. आपल्या मुलाबाळांचं पोषण होते, संपूर्ण जीवितांचं पोषण होते. पण महामेघ असं म्हणत नाही की हे माझे आहे. महामेघ सर्वांवर सारख्या पद्धतीनं बरसतात. महामेघ भेद करत नाही की इथेच मी बरसलं पाहिजे आणि इथे नाही बरसलं पाहिजे. असा ते आप-परभेदाच्या पलीकडे हे महामेघ असतात. बुद्ध महामेघ आहे, सगळ्यांवर सारख्याच पद्धतीने बरसतात. त्यांची मैत्री कोणासाठी कमी आणि कोणासाठी जास्त असं कधीच नसते, है ना. म्हणून सर्व प्राणी त्यांच्या सहाय्याने जगतात. तथागत कधीही म्हणत नाही की हे माझे आहे. ते कोणत्या उद्देशाने? कारण त्यांनी आपली आत्मदृष्टी समाप्त केलेली आहे. मी आणि माझा जो काही भाव आहे तो त्यांनी समाप्त केलेला आहे. या उद्देशाने भगवान बुद्धाची जी मैत्री आहे ती सर्वांसाठीच असते. आणि मग इतकं सगळं संभाषण केल्यानंतर राजा म्हणतात की भंते नागसेन, अतिशय उत्तम. आपण अनेक कारणांनी प्रश्नाचे स्पष्टीकरण दिलेले आहे. गंभीर प्रश्नाला सोपे करून सांगितलेले आहे. प्रश्नाची गाठ उकललेली आहे. कठीण प्रश्न अतिशय सोपा करून सांगितलेला आहे. आपण अंधारामध्ये प्रकाश पाडलेला आहे. तर अशा पद्धतीने राजा मिलिंदाचं भंते नागसेन समाधान करतात. या विश्लेषणातून थोडंफार का होईना आपलंही समाधान झालेलं आहे. एक छोटासा एक चॅप्टर राहिलेला आहे. तर अभेद्य भिक्षू परिषदेसंबंधी प्रश्न वाचता वाचता तुमच्या लक्षातही आलेला असेल. तथागतांची परिषद अभेद्य आहे. आणि पुन्हा असंही म्हटलेलं आहे की देवदत्ताच्या एकाच प्रहारामुळे 500 भिक्खू संघापासून वेगळे झाले. या दोन बाबी या ठिकाणी आलेल्या आहे. आणि आतापर्यंत जे प्रश्न आलेले आहेत ते अशाच पद्धतीचे आहे की हे असं आहे तर मग बुद्धांनी असं म्हटलेलं आहे, मग असं म्हटलेलं असेल तर हे चुकीचं आहे. अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये असाच एक प्रश्न या ठिकाणी राजा मिलिंदाने
भंते नागसेनासमोर ठेवलेला आहे की असा उल्लेख आलेला आहे की तथागताची परिषद अभेद्य आहे. आणि मग पुन्हा असं म्हटलेलं आहे की देवदत्ताच्या एकाच प्रहारामुळे 500 भिक्खू संघापासून वेगळे झाले, भेद पडला. मग तथागताची परिषद अभेद्य आहे हे तरी म्हणणं चुकीचं आहे, किंवा मग एकाच प्रहारामुळे 500 भिक्खू संघापासून वेगळे झाले हे कसे काय है ना. तर हे असत्य वाटते. तर काहीतरी एक सत्य असेल, दोनही असत्य म्हणजे दोनही सत्य आहेत. तर असं जर म्हटलं तर मग प्रश्नचिन्ह उपस्थित होतात आणि हाच प्रश्नचिन्ह राजांच्या मनामध्ये उपस्थित झाला आणि तो प्रश्न या ठिकाणी त्यांनी उभय कोटीचा प्रश्न म्हणून त्यांच्यासमोर उपस्थित केलेला आहे. तर पुढे येणाऱ्या लोकांमध्ये अशा पद्धतीचा कोणताही गैरसमज राहू नये यासाठी आपण या प्रश्नाचं खंडन करावं. अशा पद्धतीचा प्रश्न राजा मिलिंद भंते नागसेनांच्या समोर ठेवतो आणि मग नागसेन त्यावरचं जे काही उत्तर देतात ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणतात, राजा, बळाच्या वापराने हे विभाजन झालेलं आहे. तर बळाच्या वापराने काय काय होऊ शकते. बोरकर साहेबांनी वाचता वाचता उदाहरण दिलं. बळाचा वापर करून, लालसेचा वापर करून विद्यमान सरकारांना कसं फोडल्या गेलं, लोक कशी तुटतात, लोक कशी फुटतात, लोक कशी भेद पाडतात आणि या भेदाची जी काही कारणं असतात ते कारणं धनाचा लालच देऊन, बळाचा वापर करून, अशा पद्धतीनं धमकावून लोक भेद निर्माण करताना आपण बघतो. लालसेनं लोक फुटतात, मनामध्ये लालसा उत्पन्न होते. कुठल्याही पद्धतीची लालसा का होईना त्या लालसेपोटे है ना, तर त्या ठिकाणी भेद निर्माण होते. व्यावहारिक जगतामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सूक्ष्मपणे पाहत असतो, अनुभवत असतो, आहे की नाही. तर अशा या गोष्टी आहेत. तर या विभाजनाची कारणं सांगताना हे जे कारण सांगितलेलं आहे की बळाच्या वापराने हे विभाजन झालेलं आहे, संघ अभेद्य आहे. तर आता इथे लिहिलेलं आहे का आई जाणतेपणे मुलामध्ये भेद निर्माण करून त्याला भ्रष्ट करू शकते. पुत्र सुद्धा आईला भ्रष्ट करू शकतो. वडील सुद्धा पुत्राला भ्रष्ट करू शकते. पुत्र सुद्धा वडिलाला भ्रष्ट करू शकतो. भाऊ सुद्धा बहिणीला भ्रष्ट करू शकते. बहीण सुद्धा भावाला, मित्र सुद्धा, है ना. नावेला सुद्धा विविध पाट्यांना पाण्याच्या तरंगांनी अडवून पथभ्रष्ट करता येते. नावेला सुद्धा विविध पाट्यांना पाण्याच्या तरंगांनी अडवून पथभ्रष्ट करता येते. एका दिशेने नाव चालली त्याला त्याची दिशा बदलवता येते. झाडांना सुद्धा मधुर फळे आली असली तरी वाऱ्याच्या वेगाने नष्ट करता येतात ना, ती फळं नष्ट करता येतात. सोन्याला सुद्धा लोखंडाच्या हातोड्याने नष्ट करता येते. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात व्यावहारिक जगतामध्ये. घरी जे काही कलह निर्माण होतात ते कलह भावाभावामध्ये भेद निर्माण होतो. कशासाठी? संपत्तीसाठी. माझ्या वाट्याला एवढा हिस्सा आला, त्याच्या वाट्याला तेवढा हिस्सा आला. बाप काही देत नाही म्हणून पोरग बापावर रागावते. पोरग आपलं ऐकत नाही म्हणून बाप मुलावर रागावतो आणि यातून किती किती मोठे मोठे प्रसंग घडतात, नाही का. एकमेकांच्या हत्या करण्यास सुद्धा मागे पुढे पाहत नाही. म्हणून बापाच्या हातून मुलांची हत्या, मुलांच्या हातून बापाची हत्या झालेल्या आपण असे प्रसंग समाजामध्ये अनेक पद्धतीनं अनुभवत असतो, आहे की नाही. तर भावानेच बहिणीला शिकार केलं अशा सुद्धा घटना, आणि त्याही पलीकडे जाऊन वडिलांनीच आपल्या मुलीवर अतिप्रसंग केला अशाही घटना आपल्याला जगतामध्ये पाहायला मिळतात. माणूस किती लोभाने म्हणा किंवा वासनेने किती बरबटलेला आहे. शैतान सवार होतो, यालाच मार म्हटलेला आहे. तर अशा घटना आपल्याला पाहायला मिळते आणि या पाठीमागची जी काही कारणं आहे त्या पाठीमागची कारणं सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो. तर अशा घटना घडतात, घडू शकतात, केल्या जाऊ शकतात. सोन्याला सुद्धा लोखंडाच्या हातोड्याने नष्ट केल्या जाऊ शकते. अशा पण गोष्टी आपण बघतो, ह्या व्यावहारिक गोष्टी आहेत. तर ते पुढे म्हणतात की हे राजा, विज्ञ लोकांच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण होत नाही. विज्ञ लोक, सुज्ञ लोक, प्रज्ञावान लोक, दृष्टीप्राप्त लोक, समजदार लोक, शहाणे लोक, तर अशा लोकांच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण होत नाही. बुद्धांच्या मनामध्ये असा संकल्प येत नाही व विद्वानांनाही अशी इच्छा होत नाही की तथागताच्या परिषदेमध्ये भेद उत्पन्न करावे. तर अशा पद्धतीचा भाव कोणाच्या मनामध्ये निर्माण होतो? जो विज्ञ नाही,
जो सुज्ञ नाही, जो शहाणा नाही, जो विद्वान नाही, ज्याच्या मनामध्ये कपट भावना आहे, दूषित भावना आहे, ज्याचं मन अकुशल भावनेनं कलंकित आहे, असाच माणूस अशा पद्धतीचा विचार करू शकतो. सुज्ञ माणूस अशा पद्धतीचा विचार करू शकणार नाही. आणि यात एक विशेष कारण असे की ज्या कारणामुळे तथागत म्हणतात की माझी परिषद अभेद्य आहे, आणि त्या कारणाचा म्हणजे या ठिकाणी ते विशद करतात. ते कोणते कारण आहे राजा विचारतात तेव्हा म्हणतात की हे राजा, तथागताने आपल्या कृतीने, स्वीकाराने, अप्रिय वचनाने किंवा अनर्थ आचरणाने किंवा असमान आचरणाने किंवा जिकडे तिकडे चारिका करत असताना परिषद माझ्यापेक्षा वेगळी आहे की मी त्यापासून वेगळा आहे असे पूर्वी कधीही म्हटलेले नाही. या कारणामुळे तथागत म्हणतात की माझी परिषद अभेद्य आहे. हे राजा, आपल्याला माहित आहे काय की जे बुद्ध वचनाच्या 9 अंगामध्ये परिपूर्ण आहेत त्याविषयी ऐकले आहे की ह्या कारणाने बोधिसत्वाच्या आचरणाने तथागताची परिषद विभागलेली आहे. म्हणते नाही, असे मी ऐकलेले नाही आणि या जगात आढळूनही येत नाही व मी सुद्धा ऐकलेले नाही. तर या ठिकाणी ही जी बाब आलेली आहे, तर तथागताच्या मनामध्ये आपल्या संघाविषयी जो काही भाव आहे तो अशा पद्धतीचा निर्माण होत नाही ना. असमान वागणूक तथागतांची कधी राहत नाही किंवा तथागत आपल्या कृतीने कोणाला दुखावत नाही. भगवान बुद्ध कोणाचा स्वीकार करत नाही आणि अस्वीकारही करीत नाही. भगवान बुद्ध कोणाला अप्रिय वचनांना अप्रिय वचन बोलत नाही ना. आणि समजा एखाद्याला म्हणत असेल तर त्याच्यामध्ये भगवान बुद्धाची मैत्री भावनाच त्या ठिकाणी कायम म्हणजे असते. मैत्री भावनेतूनच ते एखाद्यावर रागावतात सुद्धा, आणि त्या रागावण्यामुळे एखाद्या व्यक्ती सोडून जातो अशा पद्धतीचा काही एक बाब नाही. किंवा आपल्या अनर्थ आचरणाने किंवा असमान आचरणाने है ना. तर अशा पद्धतीनं भगवान बुद्ध कोणासोबत वागले असं आपल्याला कधी पाहायला मिळते का? अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही बाब आलेली आहे तर ती बाब ते 9 अंगामध्ये परिपूर्ण आहेत. जे बुद्ध वचनांच्या 9 अंगामध्ये परिपूर्ण आहेत त्याविषयी ऐकलेले आहे. बुद्ध वचनाच्या 9 अंगामध्ये परिपूर्ण आहेत. आता हे 9 अंग म्हणजे नेमके कोणते? कारण धम्माचे अनेक अंग आहे. मैत्री आहे, करुणा आहे, मुदिता आहे, दान आहे, उपेक्षा आहे, बऱ्याच अंगाने प्रीती आहे, प्रक्षब्दी आहे, मुदिता आहे, उपेक्षा आहे, बरेच अंग आहे. धम्माचे बरेच अंग आहे. आता इथे विशिष्ट 9 अंग म्हणजे कोणते मी काही सांगू शकणार नाही, परंतु जे बुद्ध वचनाच्या व 9 अंगामध्ये परिपूर्ण आहे, आता मी ज्या ज्या बाबींचा उल्लेख केला ती सगळे धम्माची अंग आहे. आणि या सगळ्या अंगाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती आपला विकास करत असतो ना. आणि अशा पद्धतीनं विकसित झालेला मनुष्य त्याविषयी तुम्ही असं कधी ऐकलेलं आहे काय की अशा व्यक्तीच्या हातून असा अपराध झालेला आहे किंवा अशा पद्धतीनं त्याने संघामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे? तर ते लिहितात की या कारणाने बोधिसत्वाच्या आचरणाने तथागताची परिषद विभागलेली आहे. असं तुम्ही ऐकलेलं आहे काय? तर बोधिसत्व जे काही आचरण करते ते अतिशय उच्च कोटीचं आचरण करते. कारण त्याचं जे जगणं असते ते लोकांच्या हितासाठीच असते. तो स्वतःसाठी जगत नाही. हा बोधिसत्वांचा फार मोठा आदर्श आहे. तो करुणेनं भरलेला असतो आणि इतर लोकांना दुःखातून मुक्त करण्यासाठी त्याचे सर्व प्रयत्न चाललेले असतात. तो आपलं संपूर्ण जीवन लोकांच्या दुःखमुक्तीसाठी समर्पित करत असतो. आणि असा हा बोधिसत्व आपल्या आचरणातून संघामध्ये भेद निर्माण करेल अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य बोधिसत्वांच्या हातून घडत नाही, धम्म आचरण करणाऱ्याच्या हातून घडत नाही. मी ऐकलेले नाही आणि या जगात आढळून येत नाही व मी सुद्धा असं ऐकलेले नाही असं भंते नागसेन या ठिकाणी सांगतात. तर या अनुषंगाने हे जे चॅप्टर आलेलं आहे, छोटंसं चॅप्टर आहे, तर आपण सर्वांनी या 3ही चॅप्टरच्या अनुषंगाने मला जे काही सांगता आलं ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि 9:28 झालेले आहे तेव्हा आपण या ठिकाणी थांबलं पाहिजे. आपण सर्वांनी शांतपणे मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपणा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम.